अशा पद्धतीच्या बिझनेस आयडियाज ऑलरेडी आपल्या बहिणींच्याकडे आहे. माझ्या मित्रांनी एक व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं होतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गिफ्ट आयडियाज होत्या. मी अर्थात विचारलं त्याला हे कुणी केलं, तर त्याने सांगितलं त्याच्या मुलीने केलंय आणि त्याची मुलगी आता डिग्रीच्या फर्स्ट इयरला की सेकंड इयरला. आणि मला ती इतक्या आयडिया छान वाटल्या, मी लगेच कॉल केला त्याला आणि त्या मुलीला पण कॉन्फिडन्स दिला की तुला काही मार्केटिंगची गरज लागली तर मला कॉल कर. आणि माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी लगेच मी तिला एक ऑर्डर दिली. सो मला असं वाटतं की आपल्या घरातल्या मुली ज्या आहेत, खास करून आता रक्षाबंधनला आपल्या भावाने बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहिजे, तर अशा पद्धतीच्या बिझनेस आयडियाज ऑलरेडी आपल्या बहिणींच्याकडे आहेत. त्यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे. आपलं सामाजिक जे काही आहे जडणघडण आहे, त्यामुळे त्यांच्यावरती लिमिटेशन्स आहेत. म्हणायला मुली बाहेर जातात आहे, सर्व आहे, पण इतका अजून त्यांना एक्सपोजर मिळालेलं नाही. आणि एका भावाने रक्षाबंधनला बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहिजे, तर जे बंधन त्याला नाही, बंधन म्हणण्यापेक्षा ऍज अ मेल भाऊ म्हणून तो जितका बाहेर गेलेला आहे, मोठा किंवा लहान भाऊ, त्याने त्याच्या बहिणीला सपोर्ट केला पाहिजे रक्षाबंधनला. आणि तिला तिची बिझनेस आयडिया काय आहे बघून तिचा बिझनेस ग्रो करायला मदत केली पाहिजे. तिला इंडिपेंडंट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, तिच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.